श्रीराम समर्थ. श्री गणेशाय नमः. नमो आता सद्गुरु, जो पराचाही परपरू, जयाचे कृपेने पसरू, ग्रंथ निर्धार चाले हा. श्री गणेशाला, शारदेला, समर्थ सद्गुरूंना वंदन करू. क्षणभर नामस्मरण करून अधिक मास महात्म्य ग्रंथाचा 6वा अध्याय श्रवण करू. ओम नमो भगवते वासुदेवाय. 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 गोपाल कृष्ण भगवान की जय. श्रोते हो, पहा भगवंत केवढा दयाळू, किती दयाळू आहे. दीननाथाचा प्रतिपाळू, झाडावया पापाचा मळू, कथा अळूमाळू वदतसे. भगवान एक एक कथा सांगतायत, तुमच्या माझ्या कल्याणासाठी सांगतायत. लक्ष्मी पण अनेक प्रश्न भगवंताला विचारतीये. देवा, भगवान मलमासे वै दीपदानस्य यत्फलम तत्सर्वं ब्रूहि मे देव लोकांना हितकाम्यया. देवा, दीपदानाचं काय महत्त्व आहे, फळ काय आहे, कशा प्रकारे केलं पाहिजे, एवढं सांगा, सगळ्यांचं कल्याण होईल. कवण पापाची या राशी नष्ट होती दीपदानेसी, पूर्वी ऐसिया वृत्तासी आचरुणी पुण्यराशी तो झाला. देवा, एखाद्याचं चरित्र पण सांगा की ज्याच्या जीवनामध्ये दीपदानाने काहीतरी पुण्य झालं आहे, त्याचा उद्धार झाला आहे. तेव्हा भगवान सांगतायत, हे बघ, पितृहत्या गोहत्यारी, ब्रह्महत्या गुरुहत्यारी, कृतघ्न आणि परद्वारी, दुराचारी मद्यप्राशक, अज्ञानामध्ये घडलेल्या पापांचा, म्हणजे आपण करत असलेलं कृत्य हे पाप आहे, हे दुष्कर्म आहे, हे कळण्याच्या आधी घडलेलं पाप, जे काही आपल्याकडनं दुष्कृत्य. कारण अनेक आपल्याला माहिती आहे की अनेक ग्रंथांमध्ये अनेक पापांना क्षालन सांगितलं आहे. पण मग असं जर असेल तर लोक पापं करतच राहतील आणि क्षालनही करत राहतील. जेव्हा माणसाकडनं अज्ञानामध्ये पाप घडतं, त्या पापांसाठी हे क्षालन सांगितलं आहे. भ्रूणहत्या पुत्रहत्या पाही, स्नुषा भगिनी कन्येतेही, या ते रतजो स्वदेही, ऐसी महापातके अपार, तया पापाचे क्षालन, होय केलिया दीपदान, आता पावतो मोक्ष सदन, संशय अन्य न धरावा. अधिक मासी मासवरी, जो भगवंता प्रीत्यर्थ अधिक महिन्यामध्ये दीपदान करतो, त्याच्या जीवनामधल्या अनेक दुःखांचं, दैन्याचं भगवंत हरण करतो. लक्ष्मी, तू एक चित्त देऊन ऐक. काय करायचं आहे? स्नान कीजे प्रातःकाळी, प्रातःकाळी स्नान करावं. गंगा यमुना सागर जळी, गंगा यमुनादी महानद्यांमध्ये स्नान करावं. आता हे शक्य नाही, मग त्यांनी फळ सांगितलं आहे. भगवंत सांगतायत की लक्ष्मी, अगं, महानदीमध्ये स्नान केलं, सरोवरांमध्ये स्नान केलं, प्रत्येकाचं फळ वेगळं आहे. संपूर्ण फलदम सम्यक स्नानमुष्णेन वारिणा, शीते द्वे गुणमे वस्या तत्कूपे तश्च चतुर्गुण, नद्यां दशगुणं प्रोक्तं महानद्यां ततो दश, सहस्रगुणितं प्रोक्तं महानद्योश्च संगमे. संपूर्ण फळ स्नानाचं उष्णोदकाने, त्यापेक्षा दुप्पट शीतोदकाने थंड पाण्याने, वापी कूप तटाकी चतुर्गुण, नदीच्या तीरावर दशगुण, महानदीच्या संगमाच्या क्षेत्रावरती सागराच्या तीरावर संकल्पयुक्त स्नान केलं तर सहस्त्रगुण स्नानाचं फळ आहे. असं स्नान करायचं, सकाळी उठून स्नान करायचं. स्वतः एखाद्या ताम्रपात्रामध्ये आज्य घालून, म्हणजे तांब्याच्या दिव्यामध्ये तुपाचा दिवा लावायचा आणि तुपाचा दिवा लावून सत्पात्र व्यक्तीला आपल्या घरी पाचारण करायचं. 1 महिनाभर किंवा आपल्याला जेवढे दिवस शक्य होईल तेवढे दिवस हा दीप दान करायचा, जो तांब्याचा आहे. शक्यतोवर धातू जो सांगितला आहे तो वापरण्याचा प्रयत्न करावा. दक्षिणे सहित दीप, एकमासवरी साक्षेप,
केलिया होय निष्पाप, सुख अमुपते पावती. आयु आरोग्य संतती अपार, चुके यमयातना की अघोर. दीपदाने कांती सुंदर, वर्धमान होय पै. किती फळ ह्या दीपदानाचं आहे. आयु आरोग्य संतती यमयातना चुकवणारं, चांगल्या गोष्टी देणारं, वाईट गोष्टी घालवणारं, अपमृत्यू गंडांतर दूर करणारं, अशा अनेक पुण्यप्रद, आपण म्हणतोच शुभं करोती, कल्याणम, आरोग्यम, धनसंपदा, शत्रुबुद्धी विनाशाय, एवढे सगळे गुण दिव्यामध्ये असल्यामुळे दीपज्योती नमोस्तुते. दीपदानाचा पर्वविधी. शास्त्रांनी कसं दीपदान करायला सांगितलं आहे, तर दीपदान करत असताना पहिल्यांदी पाण्याचा कुंभ, छोटा पाण्याचा तांब्या भरून घ्यावा, त्याच्यावरती दिवा ठेवावा, तो दीप प्रज्वलित करावा, त्याची पूजा करावी आणि यथाशक्ती जलकुंभासहित तो दान करावा. तसं नाही शक्य झालं तर नुसता दिवा पूजा करून दान केला तरी तोही फळ तेवढंच देणार आहे. त्यानंतर यथाशक्ती अन्नदान करावं, दुपारी भगवंताचं स्मरण करावं, भगवंताचं भजन करावं, भगवंताचं गुणगान ऐकावं. हे सगळं जो कोणी करतो अधिक महिन्यामध्ये त्याच्या जीवनामध्ये हे लक्ष्मी नक्कीच त्याच्या इच्छित मनकामना पूर्ण होतात. असं कोणाच्या जीवनात झालंय तर पूर्वी सरस्वती तीराचे ठाई, सुशर्मा नामे द्विजपाही. पुत्र कलत्र सर्व आप्तही, स्त्रीयुक्त नांदत असे. सरस्वती नदीच्या काठावर सुशर्मा नावाचा एक विप्र, ज्याला मुलं आहेत, मुली आहे, आनंद आहे घरामध्ये. भिक्षा मागोनी नित्यानित्य, कुटुंबाते संरक्षित. मागत होता भिक्षा, पण तयावरीही अतित, असली या सांभाळित माध्यांनी. मंडळी, आपल्याकडे आपण काय व्यवसाय करतो, आपण काय करतो, आपण किती मिळवतो, किती कमवतो, यापेक्षाही महत्त्व आपल्याकडे आहे की आपण जे मिळवतो, जे कमवतो, जे आपल्याकडे आहे त्यामध्ये आपण परमार्थ किती करतो. मंडळी, आपण ज्या गृहस्थाश्रमामध्ये राहतो ना, त्याची काही लक्षणं, नियम सांगितलेच आहेत. सानंदम सदनम सुताश्च सुदिय, कांता मृदू भाषिणी. घरामध्ये आनंद, मृदू भाषण करणारी पत्नी. सन्मित्रम सुधनम स्वयोषितिरती, आज्ञारतः सेवका. आज्ञा पालन करणारा सेवक. आतिथ्यम सुरपूजनम प्रतिदिनम. घरामध्ये रोज अतिथीशिवाय आपण जेवण करायचं नाही, असा आपल्या गृहस्थ धर्माचा नियम आहे मंडळी. आता दाराशी अतिथी येणं आणि आपण काही देणं हे काळानुरूप जरी शक्य नसलं तरी तत्प्रित्यर्थ काहीतरी आमच्याकडनं सेवा झालीच पाहिजे. आतिथ्यम शिवपूजनम प्रतिदिनम, मिष्टान्नपानम गृहे, साधो संगमुपासते हि सततम, धन्यो गृहस्थाश्रमः. तरच गृहस्थाश्रम धन्य आहे. आणि ज्याच्या संसारामध्ये धन्य ऐशियाचा संसार, स्त्री असोनी स्वधर्मी नर, रूपवती सेवेसी सादर, मनी तिरस्कार न मानी. घरामध्ये पत्नी असावी. शास्त्रांनी धर्मपत्नीचं एक विशेष स्थानच सांगितलंय मंडळी. आपला धर्म फार प्रगल्भ विचार करणार आहे. स्त्रीला मातेचा, स्त्रीला शक्तीचा दर्जा दिलायच त्यासाठी, पण जे काही नियम लावलेत ना मंडळी, आणि या नियमात राहणारी स्त्री, धर्मानुकूल पत्नी ज्याला मिळते ना, भाग्यवानच आहे. आणि असं काही नाही मंडळी, आपल्या धर्मामध्ये स्त्रीला दुय्यम स्थान नाही हो. अहो, एवढ्या मोठ्या मोठ्या पदस्थ आपल्याकडे वेदकाळापासून स्त्रियांचा सन्मान आहे. तो काय उगीच आहे का? काही नियम आहेत, मान्य आहे, पण कशा करताय? दासगणू महाराज गजानन विजय ग्रंथात सांगतात की अग्नी देव आहे, पण देव म्हणून जर अग्निदेव म्हणून ठेविल्या कुंडा वाचून, तो दग्ध करील सदन, त्याच त्याचा दोष नसे. अग्निदेव आहे म्हणून तो काय आपण पलंगावर ठेवू का? नाही. आणि जर तो पलंगावर ठेवला तर तो देव आहे म्हणून घर जाळणार नाही असं आहे का? नाही, तो घर जाळेलच. कुंडाशिवाय नाही ठेवायचा, हा नियम आहे. देव आहे म्हणून काय झालं? तसं स्त्री शक्ती आहे,
ती नियमातच पाहिजे. का पाहिजे? कारण त्याची अनेक कारणं आहेत. ज्या वेळेला स्त्री धर्माच्या नियमामध्ये राहते ना, त्यावेळेला तिच्या दैवी शक्तीने, देवाने जे तिच्यामध्ये एक शक्तिरूप, सामर्थ्यरूप आपलं अस्तित्व ठेवलं आहे, त्याचा परिणाम ती प्रचंड मोठं कार्य करू शकते, जे सामान्यातल्या सामान्यालाही आणि मोठ्यातल्या मोठ्यातल्यालाही अचाट करून सोडणार आहे. एका स्त्रीने किती मोठे मोठे कामं केलेत आपल्याकडे इतिहास सांगतो. त्यामुळे स्त्री शक्तीला नमस्कारच आहे. फक्त काही नियमांची गरज आहे, ती आहेच मंडळी. कारण त्यांनीच आपला धर्म, त्यांनीच आपली संस्कृती, त्यांनीच आपलं अस्तित्व आणि त्यांनीच भगवत प्राप्तीचं कार्य सहज टिकून राहणार आहे. शास्त्र सांगतंय अशी धर्मानुकूल पत्नी त्या ब्राह्मणाला मिळाली. काय त्याचं भाग्य की त्यांनी जे काही धर्म कर्म करायचं ठरतंय ते त्या सुशर्म्याला सहज करता येतं, कारण पत्नी अनुकूल आहे. घरामध्ये पत्नी जर अनुकूल असेल, आमचे महाराज फार छान सांगायचे की अहो घरात पत्नी तुमच्या मनात आहे खूप सत्यनारायण करावा, तुम्ही म्हणलात उद्या सत्यनारायण ठरवतोय, तिने सांगितलं करा तुम्ही, मी चालले माहेरी, प्रसाद कोण भाजील? महाराज म्हणायचे की तिच्याशिवाय नाहीच, परमार्थ होऊ शकत नाही. परमार्थ करायला तिची जोड फार महत्त्वाची आहे. ती या सुशर्म्याला मिळाली होती. मग काय हो, खूपच आनंदी आनंद. घरात धेनूची सेवा होती आहे, घरामध्ये अतिथीची, आलेल्या अभ्यागताची, जे काही आपल्याजवळ आहे त्यामध्ये सेवा करतोय. अशी सेवा सुरू असताना अधिक महिना आला. मनामध्ये विचार करतोय, एवढा मोठा अधिक मास आलाय, पण संचयी नाही धन, जवळ धन नाही आहे, दारिद्र्य आहे, दान पुण्य कसं करावं असा मनात विचार चालूच आहे. चिंतन करतोय, काहीतरी पुण्य झालं पाहिजे असा विचार करून पुराण श्रवण करण्याकरता जाऊन बसला. तिथे त्यांनी मौन व्रताचं महात्म्य ऐकलं, दीपदानाचं महत्त्व ऐकलं आणि मनामध्ये संकल्प केला की हे आपण करू शकतो. घरी येऊन त्यांनी रोज दीपदान करायचं असा मनामध्ये संकल्प केला. व्रत सुरू झालं. एकादशीचा दिवस आला. रात्री जागरण करायचं म्हणून दीप लावून त्या दीपाजवळ नामस्मरण करत बसला होता. तो घरामधले सगळेजण झोपलेत, याचं चिंतन सुरू आहे. तो याची दृष्टी गेली, एक मांजर उंदराला पकडण्यासाठी धडपड करीत होतं. रात्रीचा अंधार, यांनी लावलेल्या दिव्याचा उजेड होता, पण तोही मंद झालेला होता. त्यांनी पाहिलं की तो उंदीर आपल्याला पटकन सापडावा म्हणून मांजरांनी त्या दिव्याची वात पुढे सरकवली आणि तो दिवा आणखीन विशेष प्रज्वलित केला. त्या पुण्याईच्या योगाने अहो उंदीर तर पळून गेला, पण या मांजराचा उद्धार करण्यासाठी त्या रात्री तात्काळ भगवंतानी आपले दूत पाठवले. हे जेव्हा त्यांनी पाहिलं त्यावेळेला हात जोडून देवदूतांना विचारलं. त्यावेळेला देवदूतांनी सांगितलं की सुशर्म्या, तुझ्यासारख्या सत्संगतीमध्ये या मांजराकडून एक दिवा जो विजायला लागला होता, त्याची वात मंद झाली, तो पुढे सरकवला. आज हरिदिनी एकादशी आहे, त्या पुण्याईने याला त्या पुण्याईचं फळ म्हणून आम्ही देवदूत नेण्यासाठी आलो आहे. यांनी हात जोडले, म्हटला याचं एवढं पुण्य आहे, माझाही उद्धार व्हावा. आणि मंडळी, सुशर्म्याचा उद्धारही त्याच ठिकाणी भगवंताच्या आज्ञेने देवदूतांनी केला. एवढा अधिकार साधी दिव्याची ज्योत पुढे सरकवण्याचा आहे. दीप प्रज्वलित करण्याचा, दिवा लावण्याचा किती महिमा आहे, पण इथे सगळ्यात महत्त्वाचं काम करते ती आपली श्रद्धा. श्रद्धेने अनेक गोष्टी सहज घडतात. त्यामुळे सश्रद्ध अंतःकरणाने या अधिक मासामध्ये आपण जे जे काही पुण्यव्रत करू ते आपल्याला अनेक पटीने फल देणारं ठरणारच आहे. आणि कुणाकुणाच्या जीवनात कशा कशा प्रकारे फलप्राप्ती झाली उद्याच्या भागात आपण श्रवण करणारच आहोत. आणि श्रोते हो, एक महत्त्वाचं निवेदन, अधिक मास महात्म्य कथेला आपण भरभरून उदंड दिलेल्या प्रतिसादाबद्दल आपले मनपूर्वक आभार. सर्व ज्येष्ठांना सादर वंदन.
गेल्या 5 दिवसापासून सुरू असलेल्या कथेचे क्रमशः भाग अजूनही शेकडो भाविकांना मिळायला येत असलेली अडचण याचे आम्हाला फोन येत आहेत. आपली ही कथा संपूर्ण 1 महिनाभर चालणार आहे. अजून कथेचे 25 भाग प्रसारित होण्याचे बाकी आहेत. त्यामुळे आपण आपल्या या अविरत दासनवमी महोत्सव या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन बटनाला क्लिक करा, म्हणजे वेळोवेळी प्रसारित झालेल्या क्रमशः कथेचे योग्य वेळी आपल्याला नोटिफिकेशन मिळेल आणि आपल्याला ती कथा वेळेवर ऐकायला मिळेल. आणि हे ज्यांना करता येत नाही त्यांच्या घरच्यांना माझी नम्र विनंती आहे की आपण ही सुविधा आपल्या ज्येष्ठांना करून द्या, जेणेकरून या कथेचा संपूर्ण आनंद त्यांना घेता येईल. ते पुण्य आपल्याही पदरात नक्कीच पडेल आणि भगवत कृपा प्राप्त करून घेण्याला सहकार्य होईल. पुन्हा भेटूया उद्याच्या कथाभागामध्ये. जय जय रघुवीर समर्थ.